आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळते त्या पद्धतीचे आईस्क्रीम, ते सुद्धा 60 रुपयांमध्ये 2 फॅमिली पॅक तयार होणार आहेत आणि हे सर्व बनवण्यासाठी वेळ लागणार आहे फक्त 10 मिनिटं. तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी सुरुवातीला अर्धा लिटर दूध घेतलेले आहे. तर 40 रुपयांचं अर्धा लिटर दूध आहे. दूध इथे मी पूर्ण मोजून घेतलेलं आहे. तुम्हीसुद्धा सर्व सामान मोजून घ्या म्हणजे आईस्क्रीम परफेक्ट तयार होईल. आता या दुधाला हलकंसं गरम करून घ्यायचं. तोपर्यंत बघा इथे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. 40 रुपयांचं हे पॅकेट आहे. एका पॅकेटमध्ये मोठ्या साईजचे 8 ते 9 चमचे कस्टर्ड पावडर असते. 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. पोहे खाण्याच्या चमच्यापेक्षा थोड्याशा मोठ्या साईजचा चमचा मी इथे वापरलेला आहे. उरलेली कस्टर्ड पावडर व्यवस्थित फोल्ड करायची आणि स्टेपलर मारून सुक्या जागेवरती ठेवून द्यायची. 1 वर्ष 2 वर्षसुद्धा ही कस्टर्ड पावडर खराब होत नाही. व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे. दूध थोडंसं गरम झालं की या कस्टर्ड पावडरमध्ये दूध टाकायचं आणि ही पावडर फक्त मिक्स करून घ्यायची आहे. गरम दूध टाकलं तर कस्टर्ड पावडरमध्ये गाठी तयार होत नाहीत, म्हणून कस्टर्ड पावडरमध्ये नेहमीच गरम दूध टाकायचं. तोपर्यंत दूधसुद्धा गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम लो करायची आणि या दुधामध्ये तयार केलेलं कस्टर्डचं मिश्रण टाकायचं. मिश्रण टाकताना तळापासून ढवळून घ्यायचं, कारण की खाली कस्टर्ड पावडर जाऊन बसते, म्हणून ढवळून घ्यायचं आणि सर्व मिश्रण या दुधामध्ये टाकून द्यायचं. वाटीमध्ये बघा लगेच दुधाचं घट्ट मिश्रण तयार होण्यास सुरुवात झालेली आहे. आता इथे सर्व कस्टर्ड दुधामध्ये टाकल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करून सर्व दूध पटपट मिक्स करायचं आहे. दुधामध्ये कस्टर्ड पावडर टाकल्या दुधाच्या लगेच गाठी होण्यास सुरुवात होते. दूध लगेच घट्ट होण्यास सुरुवात होते. आता फक्त या दुधाला एक उकळी काढून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम हायच ठेवायची आणि हाय फ्लेमवरतीच एक उकळी काढून घ्यायची. दूध लगेच बघा एकदम घट्ट झालेलं आहे. दूध फक्त खाली लागू द्यायचं नाही आणि या दुधामध्ये गाठी तयार झाल्या तरी चालतील, कारण की आपण नंतर दूध मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. आणि बघा या पळीच्या मागच्या साईडला बघा दुधाची एक दाटसर लेअर तयार झालेली आहे. आता हे दूध खूप गरम आहे. थोडंसं या दुधाला थंड करून घ्यायचं. फक्त 10 मिनिटच मी या दुधाला थंड करून घेतलं. थंड झाल्यानंतर दूध आणखीन घट्ट झालेलं आहे. तुम्ही हा पॅन उचलूनच फ्रीझरमध्ये ठेवून 1 तास थंड करून घेतला तरी चालेल. तर इथे पळीच्या मागच्या साईडला बघा किती दाट लेअर तयार झालेली आहे, कारण की दूध आता थोडं थंड झालेलं आहे. तुम्ही पातेल्यामध्ये कस्टर्ड तयार केलं तर तेच पातेलं फ्रीझरमध्ये 1 तास ठेवून देऊ शकता. मात्र पॅन थोडा मोठा आहे म्हणून मी छोट्या भांड्यामध्ये सर्व कस्टर्ड काढून घेतलं, त्याला झाकण लावलं आणि हे सर्व कस्टर्ड फक्त 1 तास फ्रीझरमध्ये ठेवून थंड करून घ्यायचं आहे. एका तासाने मी हे कस्टर्ड बाहेर काढलं. कस्टर्ड पूर्ण थंड झालेलं आहे आणि बघा कस्टर्डचं टेक्स्चर या पद्धतीने तयार झालेलं आहे. एखाद्या जेलीप्रमाणे टेक्स्चर या कस्टर्डला आलेलं आहे. आता हे कस्टर्ड मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. मिक्सरचं सर्वात मोठ्या साईजचं जे भांडं असतं ते, किंवा ज्यूस बनवण्याचं भांडं असेल तर ते घेतलं तरी चालेल आणि त्यामध्ये सर्व कस्टर्ड टाकून घेतलेलं आहे. आता फक्त 1 मिनिटं मिक्सरच्या 3ऱ्या स्पीडवरती हे मिश्रण फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरच्या 3ऱ्या स्पीडवरती फिरवल्यामुळे बघा एकदम स्मूथ असं इथे कस्टर्ड तयार झालेलं आहे. अजून हे कस्टर्ड गोड नाही, कारण आपण याच्यामध्ये साखर टाकलेली नाही. आणि याचं टेक्स्चर बघा किती सुंदर तयार झालेलं आहे. एकदम घट्ट आहे, क्रीमी आहे, थंड आहे आणि यामध्ये एकसुद्धा गाठ शिल्लक नाही. आता आपण जेवढं कस्टर्ड तयार केलेलं होतं त्याच्या अर्धी आपल्याला व्हीप क्रीम घ्यायची आहे. केक बनवण्यासाठी किंवा केकची क्रीम बनवण्यासाठी जी क्रीम वापरली जाते ती व्हीप क्रीम घेतलेली आहे. व्हीप क्रीम घेताना थोडीशी मेल्ट करून घ्यायची. जेवढं कस्टर्ड होतं त्याच्या अर्धी मी व्हीप क्रीम घेतलेली आहे. तुम्ही जेवढं कस्टर्ड आहे तेवढी व्हीप क्रीम घेतली तरी चालेल. आता दळून घेतलेल्या मिश्रणामध्येच ही व्हीप क्रीम टाकायची आहे. ही व्हीप क्रीम खूप गोड असते, त्याच्यामुळे साखरची गरज नाही. 140 रुपये किंवा 160 रुपयांना व्हीप क्रीमचं पॅकेट मिळतं. त्यातील आपण 15 रुपयाची व्हीप क्रीम इथे वापरलेली आहे. म्हणजे टोटल आता 55 म्हणजे 55 रुपीज झालेले आहेत. आता यामध्ये मी थोडासा फूड कलर टाकला असेल तर टाका, स्किप केला तरी चालेल. 4 ते 5 थेंब मी ते पिवळा फूड कलर किंवा लिक्विड फूड कलर टाकलेला आहे. आणि अर्धा मिनटं मिक्सरच्या 2ऱ्या स्पीडवरती आणि अर्धा मिनटं मिक्सरच्या 3ऱ्या स्पीडवरती या पद्धतीने हे मिश्रण फिरवून घ्यायचं आहे. आणि बघा मिश्रण किती घट्ट तयार झालेलं आहे. आता हे मिक्सरचं भांडं तुम्ही फ्रीझरमध्ये 2 तास ठेवून घेऊ शकता आणि पुन्हा 2 तासाने मिक्सरला फिरवून आईस्क्रीम सेट करू शकता. मात्र मी इथे ही प्रोसेस स्किप केलेली आहे, कारण की आपलं जे मिश्रण आहे ते भरपूर फ्लफी तयार झालेलं आहे.
आणि बघा एकदम घट्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे. जेवढा शक्य आहे तेवढा टिप्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता कुठल्याही एखाद्या डब्यामध्ये स्टीलचा डब्बा असला तरी चालेल, त्यामध्ये सर्व मिश्रण टाकून द्यायचं किंवा आपल्या फ्रीझरमध्ये बर्फ बनवण्याचा जो मोठा ट्रे असतो तो घेतला तरी चालेल. मी सुद्धा तोच ट्रे इथे वापरलेला आहे. कारण की आईस्क्रीम भरपूर तयार झालेला आहे. छोट्या डब्यामध्ये आईस्क्रीम बसणार नाही. दुसरा एखादा मोठा डब्बा किंवा बाऊल असेल तर तो वापरू शकता. आणि बघा हा ट्रे इथे पूर्ण भरलेला आहे. आणि आपलं मिश्रण बघा किती घट्ट तयार झालेलं आहे. थोडंसं टॅप करून घ्यायचं म्हणजे खाली कुठे रिकामी जागा असेल तर ती भरून जाईल. आणि बघा एकदम घट्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता, आंबा कापून टाकू शकता किंवा बटरस्कॉच तयार करून सुद्धा टाकू शकता. मात्र मी इथे प्लेन आईस्क्रीम ठेवलेला आहे. आता यावरती एखादा पेपर लावायचा, ॲल्युमिनियम फॉईल असेल किंवा दूध पिशवी असेल ती लावू शकता किंवा या पद्धतीने रॅप पेपर असेल तर तो लावू शकता. तर हा रॅप पेपर 125 रुपयांचा मी 2 वर्षापूर्वी घेतलेला होता. 125 रुपयांमध्ये 2 बंडल आलेले आहेत. अगदी 3-4 वर्ष आरामात हे बंडल पुरतात. एक कमेंट होती म्हणून मी इथे रॅप पेपरची थोडीशी माहिती सांगितली. Meeshoवरून मी हा रॅप पेपर घेतलेला होता. आईस्क्रीमला वरून चांगलं कव्हर करायचं म्हणजे त्यामध्ये आईस क्रिस्टल्स जमत नाहीत किंवा एखादा पेपर आईस्क्रीमला टच करून लावू शकता. 7 ते 8 तास किंवा रात्रभर फ्रीझरमध्ये आईस्क्रीम सेट करून घ्यायचं. आईस्क्रीम इथे सेट झालेलं आहे. जर तुम्ही बनवलेलं आईस्क्रीम खूप कडक झालं तर त्याला फ्रीझरमधून बाहेर काढल्यानंतर 5 ते 10 मिनटं राहू द्यायचं आणि नंतर आईस्क्रीम सर्व्ह करायचं. आणि आईस्क्रीम बघा किती सुंदर तयार झालेलं आहे. फक्त 3 वस्तू वापरूनच आपण आईस्क्रीम इथे बनवलेलं आहे. आता हे आईस्क्रीम खूप जास्त गोड नाही झालेलं, त्यामुळे तुम्ही दुधामध्ये थोडीशी साखर टाकू शकता किंवा आणखीन थोडीशी व्हिप क्रीम यामध्ये वापरू शकता. जेवढं तयार झालेलं कस्टर्ड आहे तेवढीच व्हिप क्रीम घेतली तर आईस्क्रीम आणखीन भारी होईल. तर चला इथे आईस्क्रीम काढून घेतलेला आहे. आणि बघा बाउलमध्ये तुम्हाला बघून लक्षात येत असेल आईस्क्रीम एकदम सॉफ्ट आणि क्रीमी तयार झालेला आहे. कुठेही एकदम कडक आईस्क्रीम तयार झालेलं नाही. आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळतं त्यापेक्षा सुद्धा चांगलं आईस्क्रीम घरी तयार झालेलं आहे. आईस्क्रीमचं टेक्स्चर बघा किती सुंदर तयार झालेलं आहे. डिशमध्ये 7 पळी आईस्क्रीम काढून घेतलं. शिवाय दुसऱ्या छोट्या बाउलमध्ये सुद्धा मी 2 पळी आईस्क्रीम काढलं तरीसुद्धा डब्यामध्ये बघा किती आईस्क्रीम शिल्लक आहे. आणि या आईस्क्रीमसाठी फक्त 5 ते 7 रुपयाची कस्टर्ड पावडर लागली असेल. आणि टोटल 60 रुपयामध्ये आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे. ट्राय करून बघा. मी ते परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे. याच पद्धतीने आईस्क्रीम ट्राय करून बघा. फक्त जेवढं कस्टर्ड आहे तेवढीच जर व्हिप क्रीम घेतली तर आणखीन छान आईस्क्रीम तयार होईल. आणि बघा आईस्क्रीमचं टेक्स्चर एकदम क्रीमी आईस्क्रीम तयार झालेलं आहे. व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरल्यामुळे दुसरा इसेन्स वापरण्याची गरज नाही. व्हॅनिला फ्लेवरचंच आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. क्रीम, दूध न वापरता मँगो आईस्क्रीम बनवायचं असेल तर त्याचासुद्धा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचीसुद्धा लिंक दिलेली आहे. गुलकंद आईस्क्रीमसुद्धा पोस्ट केलेलं आहे. सर्वांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. एवढं आईस्क्रीम काढल्यानंतर बघा डब्यामध्ये भरपूर आईस्क्रीम शिल्लक आहे आणि आईस्क्रीम बघूनच लक्षात आलं असेल आईस्क्रीम किती छान तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक द्यायला आणि अशा साध्या सिंपल घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मुलांनी बाकीचं आईस्क्रीम काढून घेतलं आणि शेवटचं जे मेल्ट झालेलं आईस्क्रीम होतं ते मला ठेवलेलं आहे. पण चला ते सुद्धा खूप छान लागत आहे. ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.